नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील भाग 5. या भागामध्ये आपण पाहणार आहोत नाशिकच्या पंचवटीतील कालाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि गोलमेज परिषदेत बहिष्कृतांचा आवाज. या अगोदर आपण भाग 1 मध्ये पाहिलं होतं सामाजिक अवस्था कशी होती, शिक्षणाची जडणघडण आणि वडील रामजी सकपाल यांचे कसे प्रकारे योगदान बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात लाभले, हे भाग 1 मध्ये आपण पाहिले. भाग 2 मध्ये आपण पाहिलं शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कठोर तपश्चर्या, सामाजिक अपमानित जीवन आणि पत्नी रमाबाई यांचे योगदान कशा प्रकारे राहिले. भाग 3 मध्ये आपण पाहिलं जीवित कार्यास खरोखर कसे प्रकारे त्यांनी प्रारंभ केला, बहिष्कृत हितकारणीची सभेची स्थापना आणि महाड 14 तळे सत्याग्रह या भागामध्ये आपण 3 मध्ये पाहिले. भाग 4 मध्ये आपण पाहिलं शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग यांचे हित व शिक्षण प्रसार कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याने पुढे नेण्याचे प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय पददलित समाजाचे सर्वश्रेष्ठ नेते होते. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेली व विद्याभ्यासात सतत रममाण होणारे विद्वान, अस्पृश्य समाजाला स्वाभिमान जागृत करून त्यास अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज करणारे बंडखोर नेते, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रख्यात कायदेपंडित अशा विविध नात्याने ते भारतीय जनतेला परिचित राहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक नेते म्हणून ओळखले जाते. 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. तसेच माणगाव व नागपूर येथे भरलेल्या अस्पृश्य निवारण परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला होता. 20 व 21 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी भरलेल्या अस्पृश्य निवारण परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करताना राजश्री शाहू महाराज यांनी उद्गार काढले होते की, माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. शाहू महाराजांची ही भविष्यवाणी पुढील काळामध्ये तंतोतंत खरी ठरताना दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्यांसाठी केलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यास शिकविले. अस्पृश्य हे देखील या देशाचे नागरिक आहेत आणि या देशावर त्यांना इतर लोकांप्रमाणेच त्यांनाही अधिकार आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले. 3 एप्रिल 1927 रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. अस्पृश्य बांधवांवर होणारे शतकानुशतके होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच तथाकथित सवर्ण वर्णात जाणाऱ्या हिंदूकडून होत असलेल्या विपर्यस्त प्रचारास सडेतोड उत्तर देण्यासाठी हे कार्य पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रातील ज्ञान हे तत्कालीन भारतीय विचारवंतांमध्ये अधिक खोलवर होते, परंतु त्यांच्या अर्थविषयक ज्ञानाकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात आले. 1930, 1931 आणि 1932 या वर्षी 3 गोलमेज परिषद झाल्या. या 3ही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली भाषणे अभ्यासकपूर्वक आहेत. त्यांच्यातील विश्लेषण विचारवंतांमुळे स्वातंत्र्यपूर्व व्हाईसरॉयांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मजूर मंत्री, वीज निर्मिती, जलसंसाधन आणि पायाभूत सुविधा अशा महत्त्वपूर्ण पदे भूषविली. रोजगार नोंदणी कार्यालयात बहुतेक सुशिक्षित तरुणी जात असतात, परंतु केंद्रभूत पद्धतीने शासकीय अधिपत्याखाली बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. ही कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा मजूर मंत्री होते तेव्हा त्यांनी प्रखरपणे सांगितले होते. एवढेच कशाला तर सध्या कौशल्य विकास कार्यक्रमात सगळ्या क्षेत्रात बोलले जाते की हा कार्यक्रम शासकीय पातळीवर राबवण्याचा मान त्यांच्याकडेच जातो. मूलतः अर्थतज्ञ असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची एक पदवी कायदेविषयक आहे आणि इतर उरलेल्या सर्व पदव्या ह्या अर्थशास्त्राच्या आहेत. PhDच्या असताना त्यांनी लिहिलेल्या ब्रिटिश भारतीय प्रांतिक विद्याची उत्क्रांती हा प्रबंध तत्कालीन मुंबई, कलकत्ता आणि मद्रास प्रांताच्या कर वसुलीवर आखल्या जाणाऱ्या नियोजनावर आधारित होता. इतकंच काय तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आर्थिक संबंध कसे असावेत आणि कसे ते साधले पाहिजेत याचे अभ्यासपूर्वक विश्लेषण त्यांनी आपल्या प्रबंधामध्ये केलेले दिसून येते. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नाशिकच्या पंचवटीतील कालाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह आणि गोलमेज परिषदेमध्ये बहिष्कृतांचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशा प्रकारे गाजविला, या दोन्ही घटनांचा आज आपण या भागामध्ये परामर्श घेणार आहोत.
कालाराम मंदिर सत्याग्रह या प्रसंगाला आज 93 वर्ष उलटली. हा रथ होता नाशिकच्या पंचवटीतील कालाराम मंदिरातला रामाचा आणि हा नेता म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दलित बांधवांना हा हक्क देण्यासाठी हा घेतलेला पुढाकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या निवारणासाठी जे लढे दिले त्यात कालाराम मंदिराचा सत्याग्रह हे अभूतपूर्व स्थान आहे. फक्त सनातनी हिंदूंना जाग करण्यासाठी नव्हे तर त्यावेळचे सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभा केला होता. हा लढा 2 मार्च 1930 रोजी सुरू झाला आणि पुढे 5 वर्ष चालला. तो काळ होता इंग्रजांच्या गुलामगिरीचा. इंग्रजांच्या दडपशाही विरोधात काँग्रेस लढत होती, तर धर्ममातंडशाही विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दंड थोपटले होते. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मण सत्तेविरुद्ध होता. 2 मार्च 1930 रोजी आंबेडकरांनी दलित हिंदूंच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नाशिक येथे मंदिर प्रवेशाचा लढा सुरू केला. मुंबईस मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह करणार असे जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषित केले होते, तरी त्यांनी तो बेत रहित केला आणि महाराष्ट्रातील अस्पृश्य लोकांना सपृश्य हिंदूचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार त्यांनी केला. राष्ट्रीय सभेला लढा जुलमी आणि अर्थ शोषित करून जनतेची पिळवणूक करणाऱ्या अन्यायी परदेशी ब्रिटिश सत्तेविरुद्ध होता, तर आंबेडकरांचा लढा माणुकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मण सत्तेविरुद्ध होता. एका अर्थाने असे सांगता येईल की एक साम्राज्यशाही तर दुसरी धर्ममातंडशाही, सामाजिकशाही, एक राजकीय गुलामगिरी तर दुसरी सामाजिक गुलामगिरी. नाशिक येथे पंचवटीतील कालाराम मंदिराच्या व्यवस्थापकाला तेथील स्थानिक सत्याग्रह समितीने विशेष अवधीपर्यंत अस्पृश्य गणलेल्या हिंदूंना राम मंदिर खुले न झाल्यास मंदिर प्रवेशार्थ आपण सत्याग्रह करणार आहोत अशी रीतसर लेखी सूचनाही दिली होती. सत्याग्रहाचे प्रवर्तक, प्रचारक आणि कार्यकर्ते हे जवळजवळ सर्वच अस्पृश्य वर्गाचे होते. महाड येथील लढ्यानंतर झालेला कायापालट ठळकपणे दिसून येत होता. स्पृश्य हिंदूंच्या इच्छेने, तंत्राने आणि मार्गाने चाललेल्या अस्पृश्यांच्या चळवळी आता ओहोटीस लागल्या होत्या. यापूर्वी अस्पृश्य निवारणासंबंधी जी सभा होत होती, संमेलनाचे त्या सभा संमेलनातून वक्ते बहुतेक सर्व श्रोते, अध्यक्ष, कार्यवाह स्पृश्य हिंदू असत. अशी सभे संमेलनाची आता दिशेनाशी झाले होते. रविवार 2 मार्च हा सत्याग्रहाचा क्रांती दिन उगवला. एका विस्तीर्ण शिबिरात त्याच दिवशी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली टोले जंग परिषद भरली. ठरल्याप्रमाणे 3 वाजता 1 मैल लांबीची सुमारे 15,000 सत्याग्रही मिरवणूक राम मंदिराकडे अत्यंत शांततेने आणि शिस्तीने निघाली. नाशिकच्या इतिहासातील ती अभूतपूर्व अशी मिरवणूक होती. मिरवणूक राम मंदिराजवळ येताच जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, जिल्हा न्यायाधीश हे मंदिराच्या जवळ गेले होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद असल्यामुळे मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली. तेथे तिचे रूपांतर एका जंगी सभेत होऊन सत्याग्रहाच्या जयघोषात ती सभा समाप्त झाली. रात्री 11 वाजता कार्यकर्ते आणि पुढारी यांची बैठक होऊन मंदिराच्या सर्व दरवाजापुढे सत्याग्रह करण्याचे ठरले. या ऐतिहासिक मंदिर प्रवेश सत्याग्रहाला दिनांक 3 मार्च सकाळी आरंभ झाला. सत्याग्रहीच्या पहिल्या तुकडीत 125 पुरुष आणि 25 स्त्रिया होत्या. ते मंदिराच्या 4 दरवाजांजवळ बैठक मारून बसले होते. शिबिरात 8,000 सत्याग्रही सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. जवळच दलित वर्गातील 3,000 लोकांचे जमाव हे दृश्य पाहत उभा होता. जिल्हाधिकारी गार्डनसोबत आणि पहिल्या श्रेणीतील 2 दंडाधिकारी वातावरण शांत राहावे म्हणून व्यक्तिशः काळजी घेत होते. देवळाच्या भिंतीपासून 300 यार्डाच्या आत दगड, लाठी, काठी, हत्यारे वगैरे काही आणता कामा नये असे हुकूम सरकारने काढले होते. पोलीस अधीक्षक रेनॉल्ड्स यांनी देवळाजवळच आपल्या कार्यालयाचा तंबू ठोकला होता. त्यात सत्याग्रहांचे सहानुभूतीपूर्वक पाहणारे ल.सु. शेळके यासारखे पोलीस अधिकारीही होते. आता स्पृश्य हिंदूंनाही मंदिराजवळचे दरवाजे त्यांनी बंद केले होते. अस्पृश्य हिंदूंचे देवाचे दर्शन घेतले तर तो बाटेल, मग धर्म बुडेल म्हणून श्रीराम प्रभूंचे त्यांनी बंदिस्त ठेवले होते. खरे बोलायचे म्हणजे स्पृश्यांनाही आता राम राहिला नव्हता. तो ब्रिटिशांच्या पहाऱ्यात देवळातच स्थानबद्ध होऊन पडला होता. नाशिकजवळ स्पृश्य पुढारी त्या प्रसंगास तोंड कसे द्यावे यासंबंधी गुप्त खळबळ करण्यात गुंतले होते. सत्याग्रहीची पहिली तुकडी धरून सर्व दरवाजाजवळ बसली होती. जर स्पृश्य हिंदू मंदिर त्या दिवशी उघडले असते तर बाका प्रसंग गुदमरला असता. आपल्या पक्षातील दणकट, तालीमबाज असे निवडक इसम घेऊन
आपल्या कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंदिराजवळ येऊन पोहोचले. परंतु आंबेडकरांच्या या निवडक मर्दानी रथाला हात लावण्यापूर्वीच स्पृश्य हिंदूंनी आधी अंतस्तः ठरल्याप्रमाणे हुलकावणी देत रथ दुसरीकडे पळविला. अस्पृश्य कार्यकर्ते रथामागे धावू लागले. त्यांच्यावर दगडधोंडाचा वर्षाव होऊ लागला. पोलीसही गोळीबार करण्याच्या आज्ञेची वाटच पाहत होते. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकारी एकामागून एक पुढे सरसावत होते. आंबेडकरांवर छत्री धरून दगडधोंड्यापासून त्यांचा वर्षाव करीत होते. आंबेडकरांच्या सहकाऱ्यांना व त्यांच्या स्वतःलाही त्यांना बारीक-सारीक जखमा झाल्या होत्या. इकडे शहरात सर्वत्र स्पृश्य अस्पृश्यात मारामाऱ्या होऊन साराच हल्लोकल्लोळ उडाला होता. मंदिर प्रवेश सत्याग्रहामुळे नाशिक जिल्ह्यात अस्पृश्य हिंदूंना भयंकर छळ सोसावा लागला होता. ही दुःखे भोगूनही आंबेडकरांच्या अनुयायांनी नाशिकचा सत्याग्रह चालूच ठेवलाच. राज्यपाल फ्रेडरिक सायक्स यांना आंबेडकर जाऊन भेटले. जिल्हाधिकाऱ्यांना जारी केलेले संचारबंदी काढून घेण्याविषयी राज्यपालांना त्यांनी विनंती केली. सत्याग्रह सुरूच राहिला. संतापाच्या भरात काही सत्याग्रही इस्लाम धर्म स्वीकारण्याविषयी बोलू लागले होते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांना तसे न करण्याचेही आदेश दिले होते. या सर्व गोष्टीचा विचार करून नाशिकच्या अस्पृश्य नेत्यांनी सत्याग्रह स्थगित केला. त्यामुळे मंदिर प्रवेशाचा लढा हा पुन्हा सुरू होणार होता आणि तो थेट ऑक्टोबर 1935 पर्यंत तसा सुरू राहिला. अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाची परिषद 8 ऑगस्ट 1930 रोजी नागपूर येथे भरण्यात आली. युरोपातील राष्ट्रात भिन्न वंशांचे, भिन्न भाषांचे आणि भिन्न धर्मपंथांचे लोक असूनही ती राष्ट्र स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखली जातात. हिंदुस्थानात स्वयंशासित राष्ट्र म्हणून जगण्यास हरकत नाही. हिंदुस्थानातील धार्मिक आणि सामाजिक गोंधळ त्याहून जास्त आहे असे मला वाटत नाही. मात्र हिंदुस्थानातील परिस्थितीतील भिन्नता लक्षात घेऊनच राज्यघटना केली पाहिजे. ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दुसऱ्या वर्गावर अधिसत्ता गाजवण्याचाही अधिकार नाही. मानवी मूल्य मान्य करणे आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्य एकदाच जगायचे असल्यामुळे त्या जीवनात त्याला आपल्या उत्कर्ष करण्याची संधी साधण्याची जास्तीत जास्त संधी त्याला मिळाली पाहिजे अशी श्रद्धा बाळगणे हाच आधुनिक लोकशाही राज्य पद्धतीचा मूलभूत सिद्धांत आहे. परंतु वरिष्ठ हिंदू वर्गाची जी धर्म श्रद्धा व वर्तणूक ही मूलभूत सिद्धांताला प्रत्यक्षात प्रतिकूल आहे. सामाजिक व राजकीय असे मानवी वर्तणुकीचे दोन अलग भाग असून त्याचा एकमेकावर काहीच परिणाम होत नाही असे मानणे हे चुकीचे विचारसरणी आहे. सत्तेकरता आरडाओरडा करीत असणाऱ्या भारतीय उमरावांच्या वर्गच अस्पृश्यतेचा शाप चालू ठेवण्यास जबाबदार आहे. त्या शापामुळेच 6 कोटी अस्पृश्यांना मानवी हक्क आणि सुसंस्कृतपणा यापासून होणाऱ्या लाभास मुकावे लागते. त्यांच्या इतकीच संख्या असलेली आदिवासी व गिरिजन यांना रानटी आणि भटक्या स्थितीत ठेवण्यात हे लोक जबाबदार आहेत. जातीभेदामुळे प्रतिष्ठित हिंदू अरेरावीपणा अनियंत्रित सत्ता गेली तर त्यापासून गरिबांचे हित होईल की नाही याविषयी त्यांना चिंता व्यक्त केली. मात्र बहिष्कृत हिंदूंना त्या घटनेमध्ये विविध मंडळातील आपले प्रतिनिधित्व निवडण्याचा प्रत्यक्ष अधिकार असावा अशी दलित वर्गाची जोराची मागणी करावी अशी त्यांना चालना दिली. असहकारतेच्या चळवळीमध्ये असंख्य लोक कृती करतात. क्रांती हा असहकारतेचा प्राण आहे. धावपळ व दानादान ही तिची रीत आहे. अशी धावपळ व दानादान मोठ्या प्रमाणात केली तर तिचा शेवट बंडात होणे हे क्रमप्राप्तच असते. शिवाय क्रांती हे रक्तलांछित व रक्तहीन असो, परिणाम एकच. क्रांती म्हणजे स्थित्यंतर. क्रांती सुरू झाली म्हणजे त्याच्या निर्णयाविषयी सारीच अनिश्चितता असते. तिच्या ओघात गोंधळ व धोका ह्यापासून जास्तच भय असतो. ब्रिटिशांनी सुधारलेली विविध पद्धती आणि सुव्यवस्था याची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही तर तो अन्नावर जगतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवस्थेला शेवट ब्रिटिशांच्या राज्यात होणार नाही तर तो स्वराज्याच्या घटनेद्वारा आपल्या हाती राजकीय अधिकार आल्याशिवाय होऊ शकेल असे मला वाटत नाही. त्यानंतर लोकांचे कल्याण साधणे हे शक्य आहे. आपले मत ठरवितेवेळी कोणत्याही मर्जीचा किंवा कोणाच्याही कृपेचा तुम्ही विचार करू नका. आपल्या मतावर दडपण आणू नका. आपल्या हिताकडे लक्ष देऊन स्वराज्य हेच ध्येय मान्य करा असा तेजस्वी संदेश त्याने आपल्या लोकांना दिला. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले नेतृत्व स्वीकारल्यापासून त्यांची सामाजिक समता आणि राजकीय समता याविषयी झगडा सुरू झाला. आपला समाज स्वराज्यवादी आहे असे सांगून देशात स्वराज्य मिळालेच पाहिजे अशी त्यांची निसंदिग्ध घोषणाच केली. काँग्रेस पक्षाविषयी बोलताना ते म्हणाले की सभासदत्व मान्य करताना अस्पृश्यांचे उच्चाटन करण्यास अट तिने सभासदांनी घातलेली नाही. गांधीजींनी अस्पृश्यांविरुद्ध मोहीम सुरू केलेली नाही. अस्पृश्य व स्पृश्य या प्रेमभावना वाढाव्या म्हणून गांधींनी कोणतेही उपोषण केले नाही.
सरकार व राष्ट्रीय सभा यावर अस्पृश्यांची विसंबून राहू नये. आपला मार्ग आपणच चोखाळला पाहिजे. भवितव्य घडविले पाहिजे. आपली गाऱ्हाणी वेशीवर टांगण्यासाठी एक मध्यमवर्गीय मध्यस्थी संस्था असावी. आपल्या दैनंदिनविषयी आपण सरकार व सुधारक याच्या माथी दोष मारू नये. राष्ट्रीय सभा हा पक्ष नाही, ती चळवळ आहे. जेव्हा सत्य परिस्थितीची वेळ येईल तेव्हा राष्ट्रीय सभेचे बहुतेक नेते वरच्या वर्गाच्या छावणीत दिसतील. गरीब जनतेच्या बाजूने ते लढणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या भाषणामध्ये दाहकता आणि प्रकाश या दोन्ही असायच्या. जेव्हा ते भारतीय प्रश्नांचा विचार आंतरराष्ट्रीय संदर्भात करीत किंवा ब्रिटिश साम्राज्याच्या संदर्भात करीत तेव्हा ते आपल्या विचारांचा कडवटपणाही पटल चढवू देत नसत. राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची चिरफाड करतेवेळी ते जरी कठोर आणि न्यायनिष्ठुर बनत तरी त्यांच्या हृदयातील स्वदेशाभिमानाचा आणि स्पंदन आणि स्फुरण असे कधी थांबले नाहीत. सायमन मंडलाच्या शिफारशीनुसार हिंदी लोकांच्या मागणीचा विचार करण्यासाठी भारतातील निरनिराळ्या पक्षातील नेत्यांना ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषदेचे आमंत्रण दिले. त्या नेत्यांनी ब्रिटिश लोकसभेतील पक्षांच्या प्रतिनिधीसमेत भारताच्या राज्यघटनेविषयी विचार करावा असे ठरले होते. भारतातील इतर पुढाऱ्यांप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मद्रासचे राव बहादूर श्रीनिवासन यांना अस्पृश्यांचे पुढारी म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. हे आमंत्रण महाराज्यपालांकडून म्हणजेच गव्हर्नर जनरलकडून त्यांना 6 सप्टेंबर रोजी मिळाले. ब्रिटिश सरकारने भारतीय पुढाऱ्यांना लंडनला पाचारण करावे ही एक अपूर्व अशी ऐतिहासिक घटना होती. परंतु ज्या अस्पृश्य समाजाला भारतीय राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या मानचित्रात कधीही स्थान नव्हते, त्या अस्पृश्य समाजाच्या नेत्यांना भारतातील व इतर राजकीय पुढाऱ्यांना बरोबरीने आमंत्रण मिळाले. हे आंबेडकरांनी आपल्या बुद्धीने आणि पराक्रमाने घडवून आणले हे एक महान परिवर्तनच होते. बहिष्कृत भारत हे आपल्या पाक्षिकाचे नाव असल्यामुळे ते पत्र बरेच लोक घेत नाहीत. आपले म्हणणे सर्वांना कळावे हा उद्देश सफल होत नाही, म्हणून त्या पत्राचे नाव जनता असे ठेवण्यात आले व ते देवरा नाईक यांच्या संपादकात नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जनता पाक्षिक हे 24 नोव्हेंबर 1930 रोजी या दिवशी सुरू करण्यात आले. बंद पडलेल्या समता आणि बहिष्कृत भारतच्या वर्गणीदारास त्यांना वर्गणी फिटेपर्यंत जनतेचे अंक विनामूल्य पाठवण्यात येणार असे हे स्पष्ट करण्यात आले. अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नासंबंधी लंडन येथील वातावरण बरेच सहानुभूतीचे होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आढळून आले. त्याने इंग्लंडमधील सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी त्या प्रश्नाबाबत विचारविनिमय करण्याचा तोरा केली. हे कार्य करीत असतानाच मुंबई विधिमंडळावर कोणाकोणाची सरकारकडे निवड होते आणि 14 तळ्याच्या दाव्याचा काय निर्णय लागतो याकडेही लोकांचे लक्ष होते. आंबेडकरांच्या या लढ्यामधून काय सिद्ध होते तर आपल्याला या थोडक्यात म्हणावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा लढा प्रतिकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा बळी पडलेला आहे त्याला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी उचललेले एक मोठे टोकाचे पाऊल होते. आंबेडकरांचा हा लढा फक्त नाशिकपुरताच मर्यादित नव्हता, तर त्याआधी अमरावती येथे देखील मंदिर प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. जर तुमची रामावरची खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा आहे असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर उत्तर दिले की उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकारायचे प्रत्यक्ष पूजन देवळातच करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाचे देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही. या सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छल सोसावे लागले. त्यांच्या मुलाबाळांना शाळा बंद करण्यात आले, रस्ते बंद करण्यात आले. इतकंच काय तर त्यांच्या दुकानावर सुद्धा वस्तू देखील मिलेनाशा झाल्या होत्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले होते. तुम्ही माजले आहात अशा शब्दात अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःख भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुत्व ही जितकी अस्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच अस्पृश्यांची सुद्धा आहे असे म्हणतात. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनीही केली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातलेलीच आहे. मंदिरे जितकी स्पृश्य आणि तितकीच अस्पृश्यांची सुद्धाच आहे. आंबेडकरांच्या सत्याग्रहाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व सत्याग्रह सभा आंदोलन अहिंसेच्या मार्गानेच व्हावे यावर त्यांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही असे म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली.
मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग शेवटी त्यांना कालाराम मंदिराचे आंदोलन स्थगित करावे लागले. सामाजिक बदलाची प्रक्रिया हळूहळू होत असते, याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना झाली. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गाने लढत राहिले आणि मंदिर प्रवेशासाठी त्यांचा लढा एक महत्त्वपूर्णच भाग होता. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल, कालाराम मंदिर प्रवेश करणं म्हणजे हिंदू मनाला केलेलं एक आव्हानच होतं. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्या हक्कासाठी अनेक पिढ्यांपासून दूर ठेवलं. आता तेच हिंदू आपल्याला आपली मानवी हक्क देतील का? हा प्रश्न या कालाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून आपण विचारणा करत आहोत. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारण्यास तयार आहे की नाही, ही पडताळणी या सत्याग्रहापासून मिळते. याचबरोबर आता आपण पाहणार आहोत, गोलमेज परिषदेमध्ये बहिष्कृतांचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसा गाजविला. साधारणपणे 1930 ते 1932 या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 3 गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर श्रीनिवासन यांच्या समवेत ब्रिटिश भारतीय डिप्रेस क्लासचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील गोलमेज परिषद हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परिषदेमध्ये झालेल्या साधक-बाधक चर्चेतून पुढे भारतीय राज्यघटनेच्या आधारभूत शिला समजणारा जाणारा 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यात मूर्त रूप मिळवण्यास मोलाचा हातभार लागला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये केवळ उच्चभ्रू वर्गानेच प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात होते, त्याचप्रमाणे या गोलमेज परिषदेमध्ये राजे रजवाड्यासह कामगार वर्गाचे एन. एम. जोशी यासारख्या प्रभुत्ववाद अपवाद वगळल्यास तत्कालीन मानाचा सर, राव बहादूर, दिवाण बहादूर आदी पदव्या प्राप्त केलेल्या उच्चवर्गीय प्रतिनिधींना प्राबल्य असल्याचे दिसून येते. तथापि या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचं व्यवस्थित लक्ष देणं म्हणजेच त्यावेळच्या उच्च वर्गासमोर डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृतांची गाऱ्हाणी पहिल्यांदा मांडली. तसंच प्रथमच समाजातील उपेक्षित घटकाला हिंदू समाजापासून वेगळं समजून त्यांना राजसत्तेची वाटा देण्यास यावा अशी भूमिकाही जोरपणाने मांडण्यात आली. आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांच्या विशेष संरक्षण देण्यासाठी एक योजना परिषदेच्या अल्पसंख्याक समितीला सादर केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य निवारण चळवळीचे प्रत्यक्ष कृतीबरोबरच चळवळीला सैद्धांतिक, वैचारिक अधिष्ठान देण्याचे कार्य किती मूलगामी स्वरूप होते याचे प्रत्यंतर दर्शन घडवित असत. गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या चर्चेची, भाषणाची भारतीयांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची उपलब्धी म्हणजे यामध्ये त्यांनी मांडलेल्या अनेक सूचनांना, मुद्द्यांचा उल्लेख केल्याप्रमाणे 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये समाविष्ट करण्यात आलाच, ज्या कायद्याच्या आधारावर नंतरचा काळ भारतातील राज्यघटनेची निर्मिती ही करण्यात आली. गोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा एक मोठा मंच होय. पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसायचे आपले महत्त्व कमी आहे असे समजू नये किंवा वाटू नये यासाठी गोल आकाराचे मेज वापरले जायचे. पहिली गोलमेज परिषद ही 12 नोव्हेंबर 1930 व 29 जानेवारी 1931 या दरम्यान घेण्यात आली. दुसरी गोलमेज परिषद ही 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931 या दरम्यान घेण्यात आली. आणि तिसरी गोलमेज परिषद ही 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 या दरम्यान घेण्यात आली. 12 नोव्हेंबर 1930 रोजी गोलमेज परिषदेमध्ये आरंभ झाला. ब्रिटिश लोकांनी या अभूतपूर्व परिषदेच्या कार्यासंबंधी बरीच उत्सुकता दाखवली असल्यामुळे परिषदेचे जाणारे सर्व रस्ते नागरिकांसाठी दुतर्फा भरून गेले होते. परिषदेचे उद्घाटन करताना इंग्लंडचे बादशहा पंचम जॉर्ज म्हणाले की ही परिषद अभूत अशी आहे आणि त्यातील प्रतिनिधीचे नाव भारताच्या इतिहासात नोंदवले जातील. बादशहा परिषदेतून निघून गेल्यानंतर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पुस्तकाचे कर्ते आणि इंग्लंडचे मुख्य प्रधान रॅमसे मॅकडोनल्ड यांनी परिषदेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. रॅमसे मॅकडोनल्ड यांनी हिंदी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारचा निर्धार प्रकट केला. गोलमेज परिषद आपण नवीन इतिहास आरंभ करणार आहोत असं त्यांनी या विश्वास प्रकट करून एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला दिसून येतो. ही गोलमेज परिषद भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेली घटना समिती नव्हती. हिंदी पुढारी व हिंदी संस्थानिक यांनी विलायते जाऊन ब्रिटिश मुत्सद्यांना विचार विनिमय करण्यासाठी बोलवलेली ही अभूतपूर्व अशी परिषद होती.
परिषदेच्या पुढे जे महत्त्वाचे प्रश्न येणार होते, त्यावर प्रतिनिधीचे मत काय आहे याची नोंद करावी, एवढेच या परिषदेचे कार्य होते. यानंतर परिषद सेंट जेम्स राजवाड्यात भरली गेली होती. 17 ते 21 नोव्हेंबर 1930 रोजी ही चर्चा झाली. त्यात सप्रू, जयकर, मुंजे, जिना, बिकानेरचे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या परिषदेमध्ये परिणामकारक आणि कळकळीची भाषणे त्यांनी केली. ब्रिटिश समूह पुढील तिन्ही घटकाच्या बरोबरीने आपणास दर्जा प्राप्त झाला पाहिजे, असा भारताचा निर्धार होता. तशी भारताची मागणी सुद्धा होती. आपल्या भाषणाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणाले की ज्या लोकांची स्थिती गुलामापेक्षा वाईट आहे आणि ज्यांची लोकसंख्या फ्रान्स या देशातील लोकसंख्ये एवढीच आहे, अशा भारतातील एक पंचमांश लोकांनी गाऱ्हाणे मी परिषदेपुढे ठेवीत आहे. अशा या दलितांची मागणी अशी आहे की भारतातील सरकार हे लोकांकरिता चालवलेले लोकांचे राज्य असावे. आंबेडकरांची ही घोषणा करताच परिषदेतील सभासदांना आश्चर्याचा धक्काच बसला. आंबेडकर पुढे म्हणाले की अस्पृश्य वर्गामध्ये हे आश्चर्यकारक स्थित्यंतर घडून येण्यास ब्रिटिश राजवटीचे धोरणच जबाबदार आहे. आपल्या म्हणण्याचे समर्थन करताना त्यांच्या आवाजाला धार आली. परिषदेचे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी पाहत ते पुढे म्हणाले की ब्रिटिश राज्य येण्यापूर्वी आमची जी कारुण्यजनक स्थिती होती, त्यात काडी मात्र सुद्धा फरक पडलेला नाही. आम्ही नुसते संधीची वाट पाहत आहोत. ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला खेड्यातील विहिरीवर पाणी भरण्याचीही मनाई होती. ब्रिटिश सरकारने हा न्याय आम्हाला मिळवून दिला काय? ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला मंदिर प्रवेशाची बंदी होती. आज आम्हाला देवळात प्रवेश करता येतोय का? ब्रिटिश राजवटीपूर्वी आम्हाला पोलीस सददलातील प्रवेश मिळत नसे. ब्रिटिश सरकार आज जरी आम्हाला प्रवेश देत आहे काय, याचा प्रश्न उभा केला. ब्रिटिश राजवटीपूर्वी लष्करामध्ये आमच्या लोकांची नोकरी मिळत असेल का? आज ब्रिटिश सरकार लष्करामध्ये आम्हाला घेतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही नकारार्थी देतो. आमची दुःखे ही वाहत राहिलेल्या जखमांसारखीच आहे. ब्रिटिश राजवट सुरू होऊन 125 वर्ष लुटली, तरीही आमची दुःखे दूर झालेली नाहीत. ती तशीच आहेत. आमचा प्रश्न भिजत पडलेला आहे. असले सरकार काय कामाचे? असा खरमरीत रोखठोक सवाल त्यांनी परिषदेमध्ये करताच ब्रिटिश प्रतिनिधी एकमेकांकडे पाहू लागले. हिंदी प्रतिनिधीच्या भागात चुळबुळ सुरू झाली. भारतातील भांडवलदार कामगाराच्या किमान वेतन देत नाहीत. जमीनदार शेतकरी वर्गाला पिळवणूक करीत राहतात. सरकारला हे माहीत आहे का? ही सामाजिक दृश्यकृत्ये सरकार नाहीशी करत नाहीत. सामाजिक आणि आर्थिक जीवनातील ही पिळवणूक कायद्यात सुधारणा करून नाहीशी करण्याचा अधिकार आणि शक्ती या सरकारच्या हाती असून सुद्धा केवळ आपण हस्तक्षेप केला असता तर आपल्यास प्रतिकार होईल या भीतीमुळे सरकारने त्यात सुधारणाच केली नाही. आम्हाला असे सरकार पाहिजे की ती मोठ्या आशेने म्हणाले, जे देशाचे खरे हित निष्ठापूर्वक साधेल आणि त्यास आणि निकटचे असे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न कोणाच्याही गुलामगिरीने कोणाच्या दबावाखाली पर्वा न करता बाळगतील आणि ते सोडवतील. आंबेडकरांनी वसाहतीच्या दर्जाचा स्वराज्य मागणीला पाठिंबा दिला. परंतु त्या वसाहतीच्या स्वराज्याच्या घटनेत जर ती विशिष्ट तऱ्हेची असली तरी दलित समाजाचे हित त्यात साधेल की नाही याविषयी त्यांना शंका प्रदर्शित केली. ती घटना करताना परिषदेचे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही हिंदी समाजातील मानाची चढती शिडी आणि तिरस्काराची उतरती शिडी, जातीचे चढते थर ही समतेला आणि बंधुभावनेला वाव ठरवित नाही. वरच्या वर्गातील राजकीय चळवळीत पडलेल्या बुद्धिमान पुढाऱ्यांनी आपल्या जातीय संकुचित वृत्ती सोडलेली नाही. म्हणून आमची दुःखे आमच्याशिवाय कोणीही निवारू शकणार नाही. आमच्या हातात राजकीय सत्ता आल्याशिवाय ते शक्य नाही. हा चमत्कार घडवण्यासाठी प्रतीक्षा करता करता दलित वर्ग आता थकून गेलेला आहे, असे मी आपणास निक्षून सांगतो. आंबेडकरांच्या या खणखणीत वाणीतील आणि मुद्देसूद टीकेतील सत्यता, निर्भयता आणि निर्भिंडपणा याचा परिषदेवर मोठा परिणाम झाला. आंबेडकरांची खरी योग्यता व त्या प्रसंगी पुष्कळांना कळून आली. त्यात आंबेडकरांचे तेजस्वी मराठी मन दिसले, राष्ट्रीय वृत्ती दिसली. त्याने आपले म्हणणे स्पष्टपणे आणि निर्भिंडपणे मांडल्यामुळे सर्व प्रतिनिधी त्यांच्यावर खुश झाले. सर्वांनी आंबेडकरांचे त्या तेजस्वी भाषणाबद्दल प्रांजलपणे अभिनंदन केले. ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनल्ड तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण ऐकून थकीतच झाले. आंबेडकरांचे हे भाषण म्हणजे वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना आहे, असे इंडियन डेली मेलने त्या भाषणाचे वर्णन केले. परिषदेमधील आणखी एक मोठी व्यक्ती आंबेडकरांच्या या भीमपराक्रमाने त्यांच्यावरच अमाप खुश झाली होती. त्या व्यक्तींचे डोळे आनंद अश्रूने भरून गेले होते. समाधान, कौतुक, कृतार्थता यांनी हृदय ओसंडून लागले होते. आपल्या राजवैभवी निवासस्थानी परत जाताच ते आपल्या राणीला म्हणाले, आपले सारे प्रयत्न आणि पैसा ही सार्थकी लागली. आज एका महाकार्याची सफलता झालेली पाहिली.
यश लाभलेले दिसले. आंबेडकरांचा हा मोठा चाहता दुसरा तिसरा कोणी नसून ज्या बडोद्याच्या महाराजांनी आंबेडकरांना शिक्षणात सक्रिय सहकार्य केले, तेच बडोद्याचे नरेश सायाजीराव गायकवाड होते. आंबेडकरांच्या या यशाबद्दल सायाजीराव गायकवाडांनी आपल्या निवडक मित्रांचा एक मोठी मेजवानी दिली. अशी ही नियतीची मोठी रोमांचकारक किमया होती की अनेक वर्षाच्या ताटातुटीनंतर या नरेशांनी आणि नरवीरांनी भावना उचंबून आणण्याचा अशा एका मोठ्या प्रसंगी गाठ पडली होती. भारताच्या सामाजिक, सामुदायिक आणि सार्वजनिक हिताला बाधा न आणता अडाणी मागासलेल्या जनतेचे हित अल्पकाळात साधून त्यांना इतर समाजाबरोबर आणणे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धोरणातील व्यवहार कुशलता सर्वांना दिसली. अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नाविषयी व कल्याणाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकी जाज्वल्य होती की त्यासाठी ते अहोरात्र झटत होते. ते गाठीभेटी घेत होते. माहितीपत्रके मोठ्या परिश्रमपूर्वक तयार करून ते प्रसिद्ध करत होते. ते सभेतून बोलत होते. ब्रिटिश लोकसभेच्या काही सभासदांनी एक सभा घेऊन त्यांनी त्यांच्या अस्पृश्य वर्गाच्या प्रश्नाविषयी माहिती दिली. अस्पृश्य वर्गाचा प्रश्न जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी त्यांनी दिलेल्या निरनिराळ्या देशातील वृत्तपत्रात लेख लिहिले, माहितीपत्रके काढली आणि भारतात युगानयुगे अस्पृश्य वर्ग असह्य अशा अपमानित आणि ततत्य अशी दुःखे भोगीत आहेत, याकडे सर्व जगाचे लक्ष वेधण्याचे मोठे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. या परिषदेने हिंदी राजकीय विचाराला एक मोठी गती दिली. ती म्हणजे भारताच्या राजकीय अखंडत्वाला कल्पनेची विचारवंतांना जाणीव झाली. आणि दुसरी म्हणजे ह्याची निष्पत्ती म्हणजे भारतीय राजकारणाच्या मानचित्रात अस्पृश्य वर्गाचा निश्चितपणे अंतर्भाव झाला ही होय. या सर्वांपेक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबेडकरांनी अस्पृश्यांचा असह्य आणि अतर्कीय अशा हलापेष्टा याची गाराणे जगाच्या वेशीवर टांगली. जातवार जागांची संख्या किती असावी आणि मतदारसंघाची योजना स्वतंत्र असावी की संयुक्त असावी या मुद्द्यावर मतभेद झाल्यामुळे गोलमेज परिषद तहकूब झाली. तसे होण्यास आणखी एक महत्त्वाचे कारण ते असे की भारतातील प्रमुख अशा काँग्रेस पक्षाने गोलमेज परिषदेमध्ये सहकार्य न केल्यामुळे परिषदेत कोणताही निर्णय घेणे हे प्रमुख पक्षाचा विचार न करता निर्णय घेण्यासारखे झाले असते. गोलमेज परिषदेमध्ये शेतकरी, कामगार, मागासलेला समाज व अस्पृश्य वर्ग यांच्या व संस्थानिक प्रजेच्या हक्कासाठी अविश्रांत खटाटोप करून राष्ट्रभक्तीने कर्तव्य बजावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक 27 फेब्रुवारी मुंबईस पोचले. 1927 ते 1930 मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांचा फारसे महत्त्व दिले नाही. इंग्रज सरकार भारताचे काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याचा अनुकूल होते तेव्हा ते भारताच्या भावी राज्यघटनेमध्ये अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. काँग्रेसवरच्या गैरविश्वासामुळे अस्पृश्यांनी काँग्रेसपासून दूर राहिले पाहिजे, कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर अस्पृश्यांना ते न्याय देऊ शकणार नाहीत, अस्पृश्यांच्या राजकीय हक्क देणार नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना असं वाटत होते. म्हणून त्यांनी तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय तत्कालीन अस्पृश्य समाजाला न्याय, हक्क, अधिकार, राजकीय हक्क या संदर्भात योग्य न्याय मिळावा म्हणून गोलमेज परिषदेमध्ये भारताच्या एका संघटनेने सदस्य आणि प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाशिकच्या पंचवटीतील कालाराम मंदिर प्रवेश म्हणजे एक सत्याग्रह आहे आणि हा सत्याग्रह आपल्याला सांगतो की आपण माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला मिळणारे हक्क हे तितकेच महत्त्वाचे आहे आणि ते हक्क मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न हा कालाराम मंदिर प्रवेश हा सत्याग्रह दिसून येतो. याच्याच बरोबर गोलमेज परिषदेमध्ये बहिष्कृतांचा आवाज मांडण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या होणारे अन्याय, त्यांच्या होणारा अत्याचार, त्यांना होणारा हा त्रास जगाच्या वेशीवर टांगून जगाच्या परिषदेमध्ये मांडण्याचा मोठा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून दिसून येतो. तर आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.